16 पानाचं वृत्तपत्र काढताना कुठल्या बातम्या छापायच्या याचा निर्णय सातत्यानं दिवसभर करावा लागतो आणि 100 बातम्या असतील तर त्याचा 20च तुमच्यापर्यंत येतात. 80 बातम्या आम्ही काढून ठेवतो. आज परिस्थिती अशी आहे की माझ्याकडे काढून ठेवण्यासारखं काही राहिलेलं नाही. जे मी सांगायचं होतं ते सगळं आत्तापर्यंतच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं. काही गोष्टी तुम्ही मनात पक्क्या गृहीत धरा. जे यशस्वी झाले त्यांनी आणि जे यश मिळवण्यासाठी धडपडत आहेत त्यांनी जे 4 खांब सांगितले जातात या लोकशाहीचे, त्या 4 खांबामधल्या एका अत्यंत टिकाऊ अशा खांबाचे तुम्ही प्रतिनिधी आहात. उरलेले खांब टिकाऊ नाही. 5 वर्षांनी ती निवडणूक येते, माणसं बदलतात, त्यांचे विचार बदलतात, त्यांचे हेतू बदलतात, त्यांचे हितसंबंधही बदलतात आणि त्यांचे हितसंबंध इतके बदलत असतात की त्या हितसंबंधांच्या झालेल्या राड्यामुळेच MPSCचा प्रचंड मोठा घोटाळा गेल्या 10 वर्षात झाला. ज्या राज्याला आपली प्रशासन यंत्रणाच कार्यक्षम असावी असं वाटत नाही, त्या राज्याच्या प्रशासकांनी ती यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न कधीही ते करणार नाही हे लक्षात ठेवा. तुमच्यापुढे जी खरी आव्हानं आहेत ना ती यानंतर सुरू होणार आहे. तुम्ही सगळे अजून खूप, मी मगाशी भाषण ऐकताना मला इतकं भरून येत होतं की तुमचे सगळे तुम्ही दुधाचे दाताचे आहात, लहान आहात. मी 34 वर्ष व्यवसायात आहे आणि मी 34 वर्षात ज्या काही अनेक उंठापालथी पाहिल्या, अगदी सामान्य बातमीदारापासून ते आता मी संपादक आहे 10 वर्ष, मला सातत्याने असं जाणवतं की महाराष्ट्र हे फार भारताचं सर्वात मोठं राज्य, सर्वात प्रगत राज्य. मी इलेक्शन कव्हर करायला UPमध्ये गेलो होतो. मी लखनौला उतरलो आणि मी टांग्यात बसलो. हात माणूस ओढणारा टांगा होता. मी बसल्यानंतर त्या माणसाने मला पहिल्यांदा प्रश्न काय विचारला, बसायच्या आधीच, म्हणजे मी पाऊल ठेवलं, कौन से जात के हो. मी म्हटलं त्याचा काय संबंध आहे, तुला पैसे देणार ना मी. बोललं नाही, माझ्यापेक्षा खालच्या जातीचं असेल तर बसायचं पण नाही, मी उपाशी राहील पण तुला नाही देणार. अशा अवस्थेतलं उत्तर प्रदेश आज महाराष्ट्राच्या पुढे चाललेलं आहे, विसरू नका. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार या राज्यांनी महाराष्ट्राला सर्व पातळ्यांवर मागे टाकलेलं आहे. ज्या सांस्कृतिक जडणघडणी, ज्या सामाजिक सुधारणेत महाराष्ट्रानं सगळ्या भारताला, खरंच सगळ्या जगाला अनेक अर्थाने नेतृत्व केलं. तुम्हाला माहीत नसेल, स्त्री मुक्तीची चळवळ 60च्या दशकात अमेरिकेत सुरू झाली. 1928 साली एका बाईनं भर मैफलीत मध्यभागी बसून गाणं गायलं. 28 साली कल्पना करा, काय तुम्ही सगळे समाजशास्त्र ज्यांचा विषय असतो त्यांच्या लक्ष दे. 28 साली बाईला गाणं ऐकायला सुद्धा बंदी होती. गाणं तर स्वतः गाणं तर फार लांबतं, गाणं ऐकायला सुद्धा यायचं नाही. लहान वयात प्लेगमध्ये नवरा गेला की तिनं केशवपन करायचं, कारण तिचं सौंदर्य लोकांच्या दृष्टीत पडू नये म्हणून. ती घरातल्या लोकांची भक्ष व्हायची. अशा काळात एक हिराबाई बडोदेकर नावाची बाई मध्यभागी येऊन अतिशय शालीनपणे आपलं गाणं सादर करते. ही प्रचंड मोठी सामाजिक क्रांती होती, सांस्कृतिक क्रांती नव्हती. अशा महाराष्ट्रात ज्या महात्मा फुलेंनी पहिल्यांदी आपली विहीर सगळ्यांसाठी खुली केली, त्या महात्मा फुलेंना ज्या ब्राह्मणांनी दगडं मारली, त्या ब्राह्मणांवर महात्मा फुलेंनी परत दगडं मारली नाहीत. त्यांनी त्याचं उत्तर एक ब्राह्मण मुलगा दत्तक घेऊन दिलं. सकारात्मक विचार किती उंचीचा करता येतो याची अनेक शेकडो उदाहरणं आपल्या महाराष्ट्रानं जगाला निर्माण करून दिली. त्या महाराष्ट्राची गेल्या 25 वर्षात कमालीची वाताहत झालेली हे विसरू नका. सर्व पातळ्यांवर आपण अपयशी ठरतो आहोत. सामाजिक क्षेत्रात अपयशी ठरतो आहोत, सांस्कृतिक क्षेत्रात अपयशी ठरतो आहोत, राजकारणाच्या क्षेत्रात अपयशी ठरतो आहोत. महाराष्ट्राला दिल्लीत वाली नाही, दिल्लीत जाऊ देतो, महाराष्ट्रातच पाहिजे. ज्या खेडेगावांमधून तुम्ही इकडे पुण्यात आलात शिकण्यासाठी, त्या खेडेगावांची अवस्था तुम्ही इथं आल्यापासून तुम्ही परत जेव्हा जेव्हा सुट्टीत किंवा कुठल्याही कारणासाठी जात असाल तेव्हा तुमच्या लक्षात येतं की कणाचाही फरक नाही, काही फरक पडत नाही. कारण फरक पडावा असं कोणाला वाटतच नाही. तुमच्या मनात आत्ता जी जिद्द आहे ना, मी मगाशी म्हटलं ज्यासाठी की लहान मुलांचे दुधाचे दात असतात ते पडतात आणि मग खरे दात येतात.
ती जिद्द कृपा करून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ती जिद्द कृपा करून कितीही संकट आली तरी सोडू नका. मी 34 वर्षातली 24 वर्ष बातमीदार होतो, त्यामुळे अनेक IAS ऑफिसर माझे अत्यंत व्यक्तिगत मित्र आहेत, म्हणजे ज्यांचा बातमीदारीशी काही संबंध नाही आणि एखाद्याचं ज्याला म्हणतो ना आयुष्यात क्लिकिंग असतं, असे अनेक लोक IAS ऑफिसर्स माझे अगदी जवळचे मित्र आहेत. ते खूप वरच्या पोस्टवर गेले, काही झालं, त्याचा काही संबंध नाही. तुम्हाला कुठल्या प्रेशरमध्ये काम करायला लागतं हे माहीत नाही. तुम्हाला आता वाटतं की आपल्या हातात सर्व अधिकार आहेत, एक फटकारा मारला की सगळं उलट्याचं पालटं, काही करता येत नाही. पॉलिटिशियन्स वॉन्ट यू टू बी देअर सर्व्हंट. तुम्ही त्यांचे नोकर नाही, तुम्ही महाराष्ट्राचे नोकर आहात, लोकांचे नोकर आहात. लोकसेवा आहे. तुम्ही जे निर्माण करता ते दिसणारं नसतं. बजाज फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्यांना आज मी 50 स्कूटर तयार केल्या, 25 स्कूटर फिट केल्या असं सांगता येतं. सेवेच्या क्षेत्रात तुमच्या कामाचं मूल्यमापन आकडेवारीनं करता येत नाही. आणि तरीही तुम्हाला काहीतरी अचीव करायचं आहे. जे अचीव करायचं आहे ते दुसरं आहे, ते स्पष्टपणे सांगता येत नाही की मी या देशाची समाजव्यवस्था बदलून टाकेल, असं नाही करता येत. असं एक माणूस एका ठिकाणी बसून नाही करू शकत. मी दर आठवड्याला एक कॉलम देतो जागला नावाचा, आणि मी कानफाटे असं माझं नाव पडलेलं आहे. मी दर आठवड्याला तात्काळ फटकावून काढतो. अनेक वेळा मला माझे राजकारणातले मित्र सांगतात की तू कशाला देतो, काय फरक पडणार. अनेक लोक डायरेक्ट धमकी न देता मला फोन करून सांगतात तुला माहिती आहे ना रस्त्यात अपघात होतात. तर मी म्हटलं असं आहे, ठेस लागूनही माणूस रस्त्यात पडून मरू शकतो, घरात बाथरूममध्ये शॉक बसूनही मरू शकतो. मी निदान हुतात्मा तरी मी. नंबर 2, मला एक तरी तसल्ली मिळेल की कोणी केलं नाही, मी केलं तरी निदान काय व्हायचं ते मी बदलणं माझ्या हातात नाही. बदलणं माझ्या हातात नाही म्हणून जर तुम्ही व्यवस्थेला शरण गेलात तर तुमच्या प्रिडिसेसर्सचेच तुम्ही वारस ठराल, हे कृपा करून ध्यानात घ्या. राजकारण्यांना प्रशासन यंत्रणा त्यांच्या हातातलं भावलं व्हायला हवी आहे. तसं भावलं राजकारण्यांनी महाराष्ट्रात केलेलं आहे. तुम्ही जर रोज तुम्ही सगळे अत्यंत हुशार आणि मनापासून अभ्यास करणारे विद्यार्थी आहात, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही रोज वृत्तपत्र म्हणजे लोकसत्ता तर मी रोज ते काढत असल्यामुळे मला माहिती आहे. बातम्या निवडायच्या कशा याचा जर निकष येतो तुम्हाला मी ट्रेड सिक्रेट सांगतो. कारण असं आहे की ज्या बातम्या लोकांच्या जगण्यावर खरोखरच परिणाम करतात, एका समाजातल्या घटकाला त्याच्याशी डायरेक्ट संबंध आहे, अशा बातम्या पहिल्या पानावर लोक देत नाहीत शक्यतो. कारण वृत्तपत्र ही सुद्धा हितसंबंधाची गोष्ट आहे. राजकीय पक्षांचीच वृत्तपत्र आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षाविरुद्ध लिहायचं नाही, यांनी यांच्या पक्षाच्या विरुद्ध लिहायचं. सगळे सूर्य किती छान आहे, चंद्र किती छान दिसतो, गुलाब किती सुंदर आहे. मित्रांनो, जगणं असं नसतं, जगणं सुंदर नसतं. तुम्ही जे प्रचंड कष्ट आणि जिद्द ठेवून तुम्ही जे कष्ट उपसलेत ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की मीही असे कष्ट माझ्या क्षेत्रात उपसले, पण मी तुमच्यासारखा यशस्वी झालो असेल की नाही मला माहीत नाही. हे जी जिद्द आहे ना, ही जिद्द टिकवणं फार अवघड आहे. आणि ही टिकवणं अवघड आहे. आत्तापर्यंत तुम्ही टिकवून धरली. काय असतं की ते यश मिळेपर्यंत कॉन्करिंग हा माणसाचा, फक्त माणसाचा, जगातल्या कुठल्याही प्राण्याला कॉन्करिंगचा ॲटिट्यूड नसतो. हत्तीला काही मिळवायचं नसतं, वाघालाही काही मिळवायचं. त्याला शिकार हवी असते, कारण त्याला जगण्यासाठी ते आवश्यक असतं म्हणून. अदरवाईज तो काही कॉन्कर करून मी तुझ्यापेक्षा मोठा वगैरे असं काही नाही. आपल्याला शेजाऱ्यांकडे फ्री झालं की माझ्याकडे कधी येणार याची चिंता लागते. हे कॉन्करिंगच असतं. हा मानवी मूलभूत स्वभाव आहे. तुम्ही ज्या जिद्दीनं आतापर्यंत लढलात आणि जी मुलं अत्यंत जिद्दीला पेटून या परीक्षेसाठी लढतायत, आता कुंभार सर म्हणाले ते लक्षात घ्या की UPSC मध्ये सुद्धा महाराष्ट्रातली माणसं पहिली येऊ शकतात, यायलाच पाहिजे. आपण फक्त महाराष्ट्र बदलायचं नाहीये, आपण सगळा देश बदलायचा आहे. ज्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये तुम्ही निर्माण झालेले आहात, अनेक विद्यार्थी आता सांगतात ते बरोबर आहे की मी खेड्यातून आलो, खेड्यात मला वाटलं की मी खूप हुशार आहे, इथं आलं लक्षात आलं मी हुशार नाही. शहरं म्हणजे मोठी खेडीच आहेत. पुण्यात तुम्ही राहता, लक्षात घ्या, पुण्यातले सगळे प्रचंड महत्त्वाचे प्रश्न तुम्ही रोज अनुभवता. मी माझ्या अरोडराजच्या ऑफिसपासून इथं यायचं म्हटलं मला 45 मिनटं लागली. अंतर आहे 7 किलोमीटर. काय पुण्याच्या वाहतुकीचा स्पीड आहे?
10 किलोमीटर पर आवर हा पुण्याचा स्पीड आहे. कोण जबाबदार? प्रशासन जबाबदार आहे? अजिबात नाही. सगळ्या शहराचं जे काही मातेरे झालं, सगळ्या राज्याचं जे काही मातेरे झालं, त्याला प्रशासन जबाबदार नाही. कारण प्रशासन असं करू शकत नाही, कारण ते टिकाऊ आहे. मंत्री बदलतील हो, तुम्ही नाही बदलत. तुम्ही आज या खात्यातून त्या खात्यात, या शहरातून त्या शहरात जाल, पण जर तुमच्या मनात एक पक्की फ्रेम असेल, काय करायचं याची फ्रेम असेल, कसं करायचं हे फ्रेम तुम्हाला आत गेल्याशिवाय कळणार नाही. कारण तिथं खूप हिंड्रन्सेस आहेत, खूप म्हणजे अडथळ्याची शर्यतच आहे. मला नेहमी असं वाटतं की जगात तुमच्या सगळ्यांपुढे, दुधाच्या दात असलेल्या सगळ्यांपुढे सर्वात मोठं आव्हान आहे ना, ते नाकासमोर जाण्याचं आहे. आत्ता तुम्ही ज्या पोटतिडकीने सांगत होतात ना की मी हे करणार, मी ते करणार, नाकासमोर करणं फार अवघड असतं, फारच अवघड असतं. मी ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायातून त्यासारख्याच एका व्यवसायात तुम्ही जातात. मी नेहमी सांगतो माझ्या बायकोला आणि मुलांना, माझ्या भावाला, बहिणींना, सगळ्यांना सांगत असतो की या व्यवसायात ओढ फेर धरून अनेक प्रलोभनं माझ्याकडे सारखी नाचत असतात आणि ती प्रलोभनं सारखी खुणावत असतात. तुम्ही जर कशाला जरी एखाद्या छोट्या प्रलोभनाला जरी बळी पडलात ना, तरी तुम्ही तुमचं सर्व स्वत्व गमावून बसत असता. माझ्या आसपासचे, माझ्या पिढीतले, माझ्या आधीचे अशा अनेक लोक मी पाहिलेले आहेत की जे अशा प्रलोभनांना बळी पडतात. मला माझ्या वडिलांनी जे सांगितलं, एका विद्यार्थ्यांनी सांगितलं, मी टिळकांचं उदाहरण दिलं. माझे वडील म्हणाले की माझा मोठा भाऊ चार्टर्ड अकाउंटंट झाला, ती पण परीक्षा तुमच्यासारखीच खूप अवघड असते, पण तो झाला. मला वाटलं तू काय? म्हटलं मी नाही, मी एका जागी एक तास बसू शकत नाही, मी कसा काय अभ्यास करणार. मला तुमचा फार हेवा वाटला की 12-12 तास तुम्ही एका जागी बसू शकलात. मी म्हटलं मी पत्रकारिता करतो. ते म्हटलं तू कुठलंही क्षेत्र निवड. ते शिक्षक होते. एक लक्षात ठेवता, ज्या क्षेत्रात आपल्याला काहीतरी नक्की यश मिळू शकेल अशी खात्री असेल तेच क्षेत्र निवड. त्यासाठी 2 वर्ष घालव, मी तुला पोषीन. हमाल झालं तरी चालेल, पण पुणे स्टेशनवर मी उतरलो की मुकुंद संग्राम नावाचा एक उत्तम हमाल इथं आहे असं मला सांगितलं तर मला आनंद होईल. मला अजिबात दुःख होणार नाही की मी हमालाचा बाप आहे, मी एका चांगल्या हमालाचा बाप आहे याचा मला आनंद होईल. त्यांच्या सुदैवानं मी तसं झालो नाही हमाल. पण जे करायचं असेल ते नाकासमोर चालू करण्यासाठी जे काही कष्ट आहेत ते तू आयुष्यभर घेतले पाहिजे. तू एकही पैसा खाता कामा नये, तू कुठल्याही वाईट गोष्टीला पाठिंबा देता कामा नये, कुठलीही वाईट गोष्ट करण्यासाठी तू कोणाला प्रवृत्त करता कामा नये. तेवढी 3 सूत्र जर आयुष्यात तू पाळली तर तुला लौकिक यश कदाचित मिळणार येईल. म्हणजे तू कदाचित संपादक मी झालो, पण कदाचित फार वरच्या पदावर जाणार नाही, पण तुझी झोप नक्की सुखाची असेल. मी आज अनेक अब्जाधीश पाहतो जे सुखानं झोपू शकत नाही, कारण त्यांचे ते अब्ज रुपये जे असतात ते त्यांचे नसतात आणि ते सगळे पांढरे नसतात. रोज तुम्ही वृत्तपत्रात बातम्या वाचता, या सरकारी अधिकाऱ्याकडे एवढे पैसे जातात. मला कळतच नाही की जगायला खरंच किती पैसे लागतात. मला काय पडलेलं खरंच जगण्याचं चांगलं जगायला किती पैसे लागतात. 1500 कोटी रुपये लागतात का? मला कल्पना, तुम्हाला जगायला 1500 कोटी म्हणजे काय तुम्हाला अंदाज आहे? खरंच लागतात 1500 कोटी चांगल्या जगायला? नाही लागत. पण व्यसन असतं ना दारू पिण्याचं, सिनेमा पाहण्याचं, तसं पैशाचंच व्यसन जर लागलं ना तर मग 1500 कोटी हे म्हणजे 1 पैसाच होता. तुम्ही त्या व्यसनाच्या नादी लागू नका. हे सांगणं सोपं आहे असं तुम्हाला वाटेल. आत्ता मी तुमच्याशी हे बोलते हे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल अशी मला खात्री आहे, कारण तुम्हाला पुढं अशी संकट जागोजागी दिवसाघडी येतील. मी नाकासमोर चालत राहिलेले अनेक अधिकारी पाहिलेले आहेत. त्यातले अनेक अधिकारी माझे व्यक्तिगत मित्र आहेत. त्यांना कदाचित लौकिक यश मिळालं नसेल, पण त्यांची झोप नक्की सुखाची. नाही बाबा मला आहे एवढ्या पैशात मी भागवेन, त्यात काय वाईट वाटून घ्यायचं कारण आहे. एका माणसाच्या देहाला 10 मोटारी लागत नाही. एक मर्सिडीज घेतली, 10 मर्सिडीज घेऊन काय करतील? 1 मर्सिडीज तरी कशाला लागते? पण आपली हाव सुटत नाही आणि एंडलेस असतं. आपल्याला कशात आनंद आहे हे जर तुम्ही शोधून काढलं तर तुमचं आयुष्य जास्त सुखी. तुम्ही आता साहेब झालात, आता चपराशी दारात गेल्यावर मुद्रा करेल, हे टिकणारे नसते, हे खोटे असते. हे लक्षात ठेवा. ते पदाला चिकटून येतं. मला सगळे माझे मित्र म्हणतात शाळेत की तुला काय आता तू मोठा झाला रोज लोक बोलत. म्हणतं मला नाही बोलत, खुर्चीला बोलत.
ज्या क्षणी मी त्या खुर्चीवर नसेन आणि मला बोलवतील तेव्हा ते मला बोलवतील. जर हे भान सतत स्वतःला चिमटा घेऊन जगत राहिलं, 24 तास झोपताना रोज एकदा विचार करायचा की आज मी काही पाप केलेलं नाही ना माझ्यापुरतं. जगाला नाही कळतं, माझं मला तर कळतं, स्वतःला नाही फसू शकत. हे आव्हान तुम्ही स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. हे आव्हान तुम्ही स्वीकारलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र बदलेल. महाराष्ट्र बदलणं सोपं आहे, खरं म्हणजे अगदीच सोपं आहे. असे लेख अधिकारी आपल्या महाराष्ट्राची परंपरा होती. अशी परंपरा पुनरुज्जीवित करणं, ती उज्ज्वल करणं आणि ती सर्वदूर पसरवणं असं तिहेरी काम तुमच्या पुढं आहे. मगाशी त्याने सांगितलं घेतला वसा टाकू नका, हा वसा तुमच्या हातात मी देतो आहे. मी यशदामध्ये गेस्ट लेक्चर माझी फॅकल्टी आहे. मी झालेल्या सगळ्या लोकांना दर महिन्याला माझ्या व्याख्यानातून हेच सांगत असतो, माध्यमांना घाबरू नका. माध्यमं ही मॉन्स्टर आहेत, राक्षस आहेत, मातीत घालू शकतात, घालतात. तुम्ही पाहता म्हणजे अक्षरशः राजाचा रंग आणि रंगाचा राव हे करण्याची ताकद माध्यमांमध्ये आहे. पण नाकासमोर चालणाऱ्यांना कशालाही घाबरायचं कारण नसतं, अजिबात घाबरायचं कारण नाही. घाबरतो कोण? ज्यानं पाप केले त्याला सारखी चिंता, त्याचं असं छापून झालं तर मग त्याला तर हे कळलं तर मग त्याला चिंताच बाळगायचं कारण नाही. अजिबात आम्हाला घाबरू नका. आम्ही नालायक आहोत हे मी मान्य करतो, आम्ही राक्षस आहोत हे आम्ही मान्य करतो. आम्ही आमची राक्षसगिरी चांगल्या कारणासाठी वापरतो ह्याचंही भान तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही आमची राक्षसगिरी चांगलं घडून घेण्यासाठीच वापरतो हे कृपा करून लक्षात ठेवा. तुमच्या बाजूने कदाचित आम्ही नालायक वाटत असू. हे आव्हान स्वीकारण्याचं भान जर तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष कार्यकाळात आणि जी मुलं आता MPSCची परीक्षा UPSCची परीक्षा देऊ इच्छित आहेत, जे देत आहेत, एक छान नोकरी मिळते, पैसे खायलाही उत्तम सोय आहे, अशा कारणासाठी MPSC आणि UPSC करू नका. अभिनय कुंभार यांनी त्यासाठी UPSC केलं नाही. त्यांना माहीत नाही, मी पत्रकार आहे, त्यामुळे ते तिथं काय करतात त्याची माझ्याकडे भरपूर नोंद आहे. त्यांनी त्यासाठी नाही केलं. तुमच्या कोणाच्या मनात जर असं स्वप्न असेल की छान आहे MPSC व्हावं, म्हणजे पगार काय 25,000 असेल पण बाकी 2-4 लाख महिन्याला आरामात मिळतात, हे मनातून काढून टाका. 25,000 पुरले पाहिजे, पुरू शकतात. जर 500 रुपयेवाला माणूसही या जगात जगतो तर 25,000वालाही जगू शकतो. हे भान जर सतत ठेवलं तर मला अशी 100% खात्री आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही आयुष्यात यशस्वी झालात असं म्हणता येईल. तुमचे दुधाचे दात दुधाचेच राहून अशी कामना या प्रसंगी मी व्यक्त करतो. तुम्हाला भावी आयुष्यात सुयश चिंतितो. जी मुलं UPSC MPSC करतायत त्यांचा याहीपेक्षा यंदा 54-55 विद्यार्थी युनिक अकॅडमीचे उत्तीर्ण झाले. हा आकडा आता 50च्या पटीत वाढला पाहिजे, म्हणजे 56 चे 57 नाही, 55 चे 110 अशा पटीत तो वाढला पाहिजे. तो वाढेल कारण हा सत्कार फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा नाही आहे. मी या सत्काराला आलो याचं कारण हा सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीने तुकाराम जाधवांचा आहे. त्यांना खूप आनंद होत असेल की माझी 50-55 मुलं आज वेगळ्या ठिकाणी आहेत, पण अशी 55 मुलं घडवणं हे सोपं नाही, ती प्रेरणा देणं हे सोपं नाही. तू लढ, डोंट वरी, मी आहे तुझ्या पाठी, असं कोणीतरी म्हणण्याचीच गरज असते. लढणारे आपणच असतो, ते लढतच नसतात. पण अशी शाबासकी, अशी खात्रीशी पाठीवर थाप देणारा माणूस तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही यश मिळवू शकलात. हे नवीन यश मिळवू इच्छिणारे जी मुलं आहेत त्यांनाही हा विश्वास या सत्काराच्या निमित्ताने मिळाला असेल याची मी खात्री बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.